पर्सन म्हणजे व्यक्ती हा मनुष्य जिवंत असू शकतो किंवा एखादी संस्था, एखादी कंपनी या नावानं सुद्धा ती व्यक्ती म्हणून ओळखली जाते. न्यायालयात एखाद्या कंपनीविरुद्ध, एखाद्या संस्थेविरुद्ध, एखाद्या बँकेविरुद्ध दावा दाखल करता येतो. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, तर ती व्यक्ती आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्यक्ती या संकल्पनेमध्ये म्हणजे पर्सन या संकल्पनेमध्ये जिवंत आणि जिवंत नसलेल्या संस्थेचा समावेश होतो काय? येस, होतो. हे लक्षात असू द्या. कलम 11. आणि आपण काय झालेलं आहे, पर्सन म्हणलं की आपल्याकडे इसम असा शब्द पोलीस पंचनाम्यामध्ये लिहिला जातो. ते थोडंसं चुकीचं आहे बरं का. इसम हा शब्द लिहायचा नाही कधी. पुरुष व्यक्ती किंवा स्त्री व्यक्ती. आणि इथं ज्या वेळा तुम्हाला नुसतं व्यक्ती म्हणायचं आहे तेव्हा पर्सन म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या. तुमच्या महत्त्वाची बाब आहे ती. त्यानंतर मग आपणाला आपण काल व्याख्या पाहिलेल्यामध्ये आपण कपटाने, त्यानंतर अप्रामाणिकपणे, हे 24-25 म्हणजे 22 ते 25 मधल्या एक तरी व्याख्या येतेच. हे लक्षात ठेवा तुम्ही. गैरलाभ, अप्रामाणिकपणे आणि कपटेपणाने आणि समजण्यास कारण, हे पाठच केलं पाहिजे. दस्तऐवजाची व्याख्या तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगितले. यामध्ये अंक, अक्षर, चिन्ह किंवा शब्द या सर्वांच्या मिळून एक कुठलाही दस्तऐवज तयार होऊ शकतो. आता आज आपण पुन्हा व्याख्येकडे जाणार आहे. ते म्हणजे मूल्यवान रोखा किंवा मौल्यवान रोखा. व्हॅल्युएबल सिक्युरिटी हा एक IPC कलम 30 मध्ये व्याख्या दिलेली आहे. याचा अर्थ जो दस्तऐवज कोणत्याही कायदेशीर हक्कांची निर्मिती किंवा विस्तारण, हस्तांतरण, निर्बंधन, नाहीसा करणे किंवा सोडून देणे या गोष्टी करतो. आता हे शब्द तुम्हाला वैध, दायित्व, हक्काची निर्मिती हे लवकर लक्षात येणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो की समजा माझं हे साताऱ्यामध्ये एक घर आहे. हे घर मी एका माझ्या मृत्यूपत्राच्या आधारे, विलच्या आधारे एक तयार करून ठेवलं. हे माझ्या 2 मुली आणि एक मुलगा आहे आणि पत्नी, यांना सर्व त्याच्यावरती हक्क राहतील. अशा प्रकारचं मी जर करून ठेवलं तर तो दस्तऐवजसुद्धा हा एक मौल्यवान रोखा होतो. त्यानंतर मी जर समजा एक चेक लिहून ठेवला आणि एक चेक दिला आणि एखाद्या व्यक्तीला, तर त्या चेकवरनं काय माझे हक्क जे होते, 1 लाख रुपयाचा मी समजा खोत सरांना चेक दिला किंवा खोत सरांनी मला दिला, तर ते हक्क मी सोडले 1 लाखावरचे, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं मौल्यवान रोखा या संकल्पनेमध्ये कोणाचाही कोणताही कायदेशीर हक्क इतराला हस्तांतरित करणे किंवा तो नाहीसा करणे किंवा तो सोडून देणे किंवा तो नवीन निर्माण करणे याचा संबंध यामध्ये येतो. हे या मौल्यवान रोखा या संकल्पनेत येतं. पूर्वीच्या काळामध्ये हुंडी हा एक शब्द असायचा. त्याला प्रॉमिसरी नोट पण म्हटलं जातं. एक वचननामा म्हणजे पूर्वी काय व्हायचं, शेतकरी अडचणीत असायचे, व्यापाऱ्याला एक वचननामा लिहून द्यायचे की बाबा आमचं यावर्षीचं खरीपाचं पीक किंवा रब्बीचं पीक चांगलं आल्यानंतर पुढील वर्षी तुम्हाला मी एक 10 पोती गहू किंवा ज्वारी या ठिकाणी विक्रीला देतो, तोपर्यंत मला तुम्ही 1,000 रुपये द्यावेत. मग तो व्यापारी 1,000 रुपये त्यांना द्यायचा आणि त्याच्याकडून तो एक वचन चिठ्ठी लिहून घ्यायचा. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉमिसरी नोट म्हणतात. ती वचन चिठ्ठी लिहून घेतली तरीसुद्धा तो मौल्यवान रोखा या संकल्पनेमध्ये येतं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, फार नोटांची छपाई व्हायची नाही. मग काय करायचं, तर नोटांची छपाई होत नाही तर मग अशा प्रकारची हुंडी किंवा प्रॉमिसरी नोट लिहून घेतली जायची आणि त्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता या कागदपत्रामध्ये काय खाडाखोड केली तर 467चा गुन्हा होतो. IPC 466 आणि IPC 467 मध्ये फरक काय आहे ते आपण पुन्हा शिकणारच आहोत. पण एक इथं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. 29 कलमामध्ये आपण डॉक्युमेंट म्हणजे दस्तऐवज या शब्दाची व्याख्या समजली. 29A मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे आपण समजलो गेलो. पण
जर हाच दस्तऐवज खोटा केला, बनावट केला तर IPC 465 किंवा 66 लागतं. उदाहरणार्थ आमचे दिनेश यांना परीक्षेला बसायला त्यांच्या 1 वर्ष जास्त होत होतं, 40पेक्षा पुढे चालली होती ती समजा. तर त्यांनी सर्व्हिस बुकमध्ये क्लार्क लोकाला मॅनेज केलं आणि तिथं त्यांनी सांगितलं की माझी जन्मतारीख जी आहे 1980 लिहिण्याऐवजी तुम्ही 85 करा. 80चं पुढं 5 लिहिलं तरी काय कळत नाही, 0चं पुन्हा 5 केलं तरी कळत नाही. समजा तसं लिहिलं तर तो झाला बनावट दस्तऐवज, IPC त्याला 466 पण लागणार. तसंच या चेकमध्ये, प्रॉमिसरी नोटमध्ये किंवा हुंडीमध्ये 1 0 मागे पुढे केलं किंवा कुठलाही अंक बदलला तरी सुद्धा तो IPC 467 होतो. इथं बघा, शाळेचा जन्मतारखेचा दाखला तुम्ही बदलला खाडाखोड करून तर 465-66 होणार अपराध. पण तीच वस्तू मौल्यवान रोखा यामधली डॉक्युमेंट असेल आणि चेकमध्ये मी समजा खोत सराला 10,000 दिलता, परंतु साहेबांनी त्याच्यावरती 10,000 ऐवजी 10 lakhs लिहिलं आणि अजून 2 शून्य देऊन टाकल्या, तर माझा या ठिकाणी दावा असेल की मी 10,000चा चेक दिलता आणि यांनी 10 लाख माझे काढले. तर हा IPC 467. म्हणून लक्षात ठेवा, IPC कलम 29चा संबंध हा जास्तीत जास्त 465, 66, 68ला येतो. पण IPC कलम 30ची व्याख्या ही IPCच्या 467ला म्हणजे व्हॅल्युएबल डॉक्युमेंटला लागू शकते. हा तुम्हाला फरक कळला पाहिजे, म्हणून तुम्हाला हे थोडक्यात सांगितलेलं आहे. तर याशिवाय पुढे आता आपण कलम 34 कडे जाऊया. कॉमन इंटेन्शन म्हणजे इथे सामायिक इरादा किंवा हेतू. इरादा हा एक हिंदी भाषेकडे जाणारा शब्द आहे. कॉमन इंटेन्शन म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती सामायिक इराद्याने एखादे कृत्य करतात आणि त्या कृत्यात सहभाग घेतात, अशा वेळेस कलम 34चा वापर करतात. बघा, हे व्याख्या फार महत्त्वाची आहे. तुम्हाला मी आता उदाहरण लेटेस्ट देणारच आहे. एखाद्या गुन्हा करण्यासाठी 2 किंवा अधिक आरोपी सामायिक इराद्याने म्हणजे कॉमन इंटेन्शननं एखादे कृत्य करतात आणि त्या गुन्ह्यात सहभाग घेतात, अशा वेळेस 34चा वापर केला जातो. उदाहरणार्थ आरोपी नंबर 1 ते 5 यांनी सामायिक इराद्याने एखाद्याचा खून केला आणि घर जाळले तर IPC 302-34 लागेल. इथे बेकायदेशीर जमाव वेगळा IPC 143 नंतर लागेल, परंतु सध्या 34 कलमाखाली तो अपराध दाखल होईल. परंतु या केसमध्ये आणि 143-41 मध्ये काय फरक आहे ते 34 आणि 141 नेहमी प्रश्न येतोच, लक्षात ठेवा. इथे दोन्ही व्यक्तींनी गुन्हा करण्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आता लेटेस्ट उदाहरण देतो तुम्हाला. अपराधाला सहाय्य करणं म्हणजे चितावणी देणं म्हणजे काय, अपराधात सहभाग घेणे म्हणजे काय, आणि अपराध करण्यासाठी कट रचणे, हे 3 जी कलम आहेत ना ते एकाच वेळेला समजावून घेतली पाहिजे. 34, 107 आणि 120. उदाहरणार्थ बघा, मी आणि खोत सर आम्ही दोघांनी जर असं ठरवलं की या विद्यार्थ्यांची फी जास्त घेऊन आपण त्यांना आश्वासन द्यायची आणि प्रत्यक्षात ते लेक्चर आम्ही तुम्हाला 50 लेक्चर देणार असं आम्ही तुम्हाला जाहिरातीत दिलं आणि पुन्हा आम्ही तुम्हाला 40 लेक्चर दिली, तर आम्ही दोघांनी ठरवलं की 40 लेक्चर द्यायची. आमच्या दोघांचं संगनमत झालं होतं आणि आम्ही तुम्हाला 50 दिली नाहीत तर तुम्ही आमच्यावरती फसवणूक IPC 420-34चा दाखल करू शकता, कारण आम्ही दोघांनी संगनमत केलेलं आहे. ओके, पण मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलत नाही आणि फक्त मी खोत सराला आदेश देतो, खोत सर तुम्ही 50 लेक्चरचं आश्वासन द्या, पण प्रत्यक्षात आपण 40 लेक्चर घ्यायची आणि मी तुमच्याशी बोलत नाही. तर मी घरात बसून साताऱ्यात बसून IPC 107चा अपराध केला. 107 म्हणजे सहाय्य केले. उदाहरणार्थ आता अगदी लेटेस्ट देतो तुम्हाला. माननीय राज ठाकरे साहेब
हे स्वतः सध्या शिवतीर्थमध्ये बसतात, तिथे पत्रकार परिषद घेतात आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात तुम्ही तिकडे हनुमान चालीसा लावा, तिकडं स्पीकरवर लावा. तर यामध्ये प्रत्यक्ष राज ठाकरे गुन्ह्यात सहभाग घेत नाहीत, त्यामुळे ते 34मध्ये आरोपी होत नाहीत. पण IPC 107 अपराधाला सहाय्य करणे, अपराधाला चितावणी देणे याखाली ते अपराध करतात. हे लेटेस्ट उदाहरण सांगतो. त्यामुळं महाराष्ट्रात कोठेही अशा प्रकारचा चालीसा बेकायदेशीर परवानगी न घेता लावल्याचा गुन्हा दाखल झाला तर त्याला IPC 107 रेड विथ 109 हा राज ठाकरे साहेबांवर गुन्हा दाखल होणार, हे लक्षात असू द्या. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या घरामध्ये माझ्याकडे एक पुतणी आहे समजा, तो पण आता अभ्यास करतोय. त्याला मी सांगितलं की अरे आपल्या पलीकडच्या शेजाऱ्याने आपल्याला जरा रात्री त्रास दिला आहे रे, त्याच्याकडे बघून घे. तर मी घरात बसलो आहे, मी जात नाही तिकडे, तो जातो काठी मारतो आणि तर मी अपराध 107 109चा करतो, कारण मी अपराधाला चितावणी दिली. जर मी सुद्धा काठी घेऊन गेलो आणि त्यात सहभाग घेतला तर मी 34चा अपराध करतो. हे समजलं का तुम्हाला? हां, ओके. त्यानंतर मग 120B कट रचणे. प्रत्यक्ष कट रचणे म्हणजे काय? 2 व्यक्तींनी किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी कट रचला, पण प्रत्यक्ष गुन्हा करण्यासाठी एकच व्यक्ती गेला, तर तो जो कट रचणारा पहिला आहे तो सुद्धा या 120B मध्ये आरोपी होतो. म्हणजे त्यानं गुन्ह्यात सहभाग घेतलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे कलम 34 हे कॉमन इंटेन्शन हा शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी त्या संबंधित सर्व व्यक्तींनी गुन्ह्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग तो सहभाग कमी जास्त असेल, कुणाच्या हातात तलवार असेल, कुणाच्या हातात काठी असेल, कुणाच्या हातात दगड असेल, कोण नुसताच त्या ठिकाणी हातानं बुक्क्यानं लाथ्या मारत असेल तरीसुद्धा तो गुन्हा होतो. ओके. आता कलम 39 आप खुशीने. आप खुशीने म्हणजे स्वतःच्या खुशीने, स्वखुशीने. याचा इंग्लिशमध्ये शब्द आहे व्हॉलंटरीली. एखादी गोष्ट आपण स्वइच्छेने करतो किंवा नाही. आता तुम्ही अभ्यास स्वइच्छेनं करताय का बायकोच्या इच्छेनं करताय? तर तो व्हॉलंटरीली करताय का खोत सरांच्या सांगण्यामुळं किंवा संभाजी पाटीलच्या सांगण्यामुळं करत नाही. तर तुम्ही अभ्यास स्वइच्छेने करताय, व्हॉलंटरीली करताय. तसंच एखादा आरोपी हा गुन्हा करत असताना हा व्हॉलंटरीली केलं आहे का त्याला दुसऱ्याने कोणी करायला लावलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. तसं याचा अर्थ जे कृत्य आपण करीत असताना ते त्याला माहीत असते किंवा समजण्यास कारण असते की याचा परिणाम निश्चितपणाने तसाच होईल. म्हणजे मला माहीत आहे की मी आता या ठिकाणी बसलो आहे, खिडकी उघडी आहे, खिडकीतून मी एक दगड टाकला, तो दगड बाहेर टाकला मला नको आहे म्हणून. तर तो खिडकीतून टाकलेला दगड मला माहीत आहे, समजण्यास कारण आहे की हा खिडकीतून बाहेर टाकला तर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या कुणाला ते लागेल. तरीसुद्धा ते कृत्य मी आपखुशीने स्वइच्छेने केलेले आहे असे समजण्यात यावे. ओके. तर कलम 39ची व्याख्या स्वखुशीने म्हणजे ज्याला त्या कृत्याबद्दल माहिती आहे, जे कृत्य अपराध आहे, जे कृत्याला शिक्षा आहे किंवा त्याचा परिणाम अपराधामध्ये होऊ शकतो तरीही तो करतो, म्हणजे तो स्वखुशीने. फक्त याला अपवाद IPC 279 आहे. उदाहरणार्थ मोटर वाहन चालवत असताना तुम्ही निष्काळजीपणानं वाहन चालवत असताना तेव्हा तुमची फार काय इच्छा नसते धडकून काहीतरी अपघात करायची काय, त्यामुळं त्याला या ठिकाणी व्हॉलंटरी अपराध म्हणत नाही, तो निष्काळजीपणा म्हटलेलं आहे. आता कलम 40 व्हॉट इज ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे काय? याचा अर्थ IPC खालील शिक्षापात्र असलेले सर्व गुन्हे तसेच इतर कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे आणि ज्या गुन्ह्यांना काहीतरी शिक्षा आहे, दंड आहे किंवा दोन्ही आहे याला म्हणायचं अपराध. अपराध आपण 2 प्रकारे होतो. अपराध कृती केल्यामुळं होतो, अपराध कृती न करता सुद्धा होतो, हे लक्षात ठेवा. अपराध म्हणजे असे कृत्य की जे कायद्यानं त्याला शिक्षा कैदेची किंवा दंडाची आहे असं कृत्य करणे म्हणजे अपराध आहे.
एखादं कृत्य न करता सुद्धा अपराध होतो. हे माहीत आहे का तुम्हाला? महिला पोलीस आपल्या लेक्चरला कोणी आहेत का? खोत सर, हा महिला पोलीस अंमलदार आहे सर. हां, तुमचं लक्ष द्या. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार मदतनीस बसलेला आहे CCTVवरती. एक महिला लैंगिक अत्याचाराची एक फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेली आहे. तिची लेखी फिर्याद घेण्याचा अधिकार ठाणे अंमलदारला प्रथमतः असला तरी ती जबाबदारी महिला पोलिसांवरती कायद्यानुसार CRPC 154(1) मध्ये झालेल्या अमेंडमेंटप्रमाणे केले. तुम्ही फिर्याद न घेता तिची समजूत काढली, कशाला तो पेपरला बातमी येईल तुझं नाव होईल, बदनाम होईल, तुझे लग्न व्हायचं नाही, असं करून तिला परत पाठवलं आणि तिची समजूत काढली आणि नंतर तुम्हाला वरिष्ठ कार्यालयात अर्ज आला, महिला पोलीस अमुक अमुक यांनी माझी अशाची लैंगिक अत्याचाराची फिर्याद नोंदवली नाही किंवा घेतली नाही, जबाब नोंद केला नाही, तर तुम्ही एखादं कायदेशीर कर्तव्य वर्ज्य केलं, टाळलं तुमची जबाबदारी, म्हणून सुद्धा तुमच्या विरुद्ध IPC 166A गुन्हा दाखल होतो. नवीन अमेंडमेंट झाले. कृत्य न करता सुद्धा अपराध होतो. म्हणून लक्षात ठेवा की एखाद्या कायदेशीर कार्य करायला सांगितलेलं आहे आणि ते केलं नाही तर तुम्ही तो अपराध करीत आहात, हे लक्षात असू द्या. ओके. त्यामुळं अपराध हा कृती करून पण होतो आणि कृती न केल्यामुळे पण होतो. पुढची व्याख्या आहे बघा. सद्भावनेने किंवा प्रामाणिकपणे किंवा इमानाने, असं 3 शब्द एकत्र केलेत तर खरा शब्द आहे मराठीमधला सद्भावना. सद्भावपूर्वक किंवा ॲक्शन इन गुड फेथ, इंग्लिशमध्ये काय म्हणले, गुड फेथ. सद्भावनेने म्हणजे जे काम लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक तुम्ही करत असता ते काम कोणत्याही पब्लिक सर्वंटनं कोणतंही सरकारी काम हे लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक केलं आहे असे समजण्यात येते. उदाहरणार्थ तुम्ही सकाळी 6 वाजता तुम्हाला बंदोबस्त सांगितलेला आहे, तुम्हाला त्या हनुमान चालिसा किंवा मशिदीजवळ बंदोबस्त नेमलेला आहे. सकाळी 6 वाजता फॉल इन विथ लाठी काठी हेल्मेट, काय तुमच्याकडे शिट्टी वगैरे असेल ते, परंतु तुम्ही त्या ठिकाणी काठी घेऊन आलेलं नाही, हेल्मेट घेऊन आलेलं नाही, तर तुम्ही तुमचं काम कर्तव्य काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन केलेलं नाही. तुमची शिट्टी विचारली आहे का खिशामध्ये तर तुम्ही विसरून आलाय, हे निष्काळजीपणा. त्यामुळं तुमचं कायदेशीर कर्तव्य हे कसं पाहिजे, लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक केलेलं असेल. जसं तुम्ही आता माझं लेक्चर ऐकत आहात ते लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक ऐकत आहात. त्यामुळं कोणताही कायदेशीर कर्तव्य पोलीस अधिकारी असो पब्लिक सर्वंट असो यांनी जर गुड फेथ म्हणजे IPC 52 प्रमाणे लक्ष देऊन काळजीपूर्वक केलं असेल तर त्याच्याविरुद्ध शासनाकडून खटला भरण्याची मंजुरी मिळणार नाही. उदाहरणार्थ समजा दंगल झाली, दंगल झाल्यानंतर दंगलीमध्ये पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा तिथे वरिष्ठ म्हणून PSI दर्जाचे अधिकारी हजर होते. त्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला. त्या लाठीचार्जमध्ये 2 लोक फ्रॅक्चर झाले, एक जखमी आणखीन झाला, त्यांना ॲडमिट केलेलं आहे. तर त्या पोलीस अंमलदाराविरुद्ध काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन काम केलेलं असल्यामुळं कुठलाही खटला भरता येणार नाही, हे माहीत असू द्या. म्हणून कुठलंही पब्लिक सर्वंटचं काम जे आहे ते जेव्हा लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक केलेलं असतं तेव्हा ते गुड फेथमध्ये सद्भावनेने केलेलं आहे असं समजण्यात यावे. कलम 52 आपल्याला झाल्यानंतर मला वाटतं कलम नाहीच आहे, 52A नाही, मला वाटतं आश्रय देणे नाही. 44 राहिलं. एक फार महत्त्वाचं कलम आहे ते मी विसरलं. 44 म्हणजे इंजुरी किंवा नुकसान. तर नुकसान ह्यावरती प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार. 4 प्रकारे नुकसान केलं जातं. एखाद्या व्यक्तीचं नुकसान म्हणजे फक्त आर्थिक नुकसान नाही किंवा माझ्या घराची काच फोडली म्हणून माझं आर्थिक नुकसान झालं असं नाही. तर नुकसान इंजुरी या शब्दामध्ये 4 प्रकारे. शारीरिक नुकसान म्हणजे माझ्या शरीराला काहीतरी जखम केली, माझ्या शरीराला काहीतरी अपाय केला,
माझ्या शरीराला ते कोविशिल्ड इंजेक्शन देण्याऐवजी दुसरंच कुठलं तरी इंजेक्शन दिलं तरीसुद्धा माझे शारीरिक नुकसान झालं असेल तर ते इंजुरीमध्ये येतं. मानसिक नुकसान म्हणजे मी कधीही दारू पित नाही, कधीही सिगारेट ओढत नाही, तरी पण मला दारुडा म्हणणं, ते बेवडा म्हणणे म्हणजे माझ्या मनाला मानसिक धक्का दिला. माझ्या लौकिक जो आहे तो या ठिकाणी कमी केला तर त्याच ठिकाणी मानसिक नुकसान होतं, सायकोलॉजिकल. त्यानंतर मिळकतीचे नुकसान म्हणजे प्रॉपर्टी, माझी गाडीचं नुकसान केलं, माझ्या काच पडली समजा कुठे तर ते प्रॉपर्टीचं नुकसान. आणि अब्रूचे किंवा कीर्तीचे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काय तुम्ही नाव कमवलेलं आहे आतापर्यंत समाजामध्ये, आतापर्यंत तुम्ही लौकिक जो कमवलेला आहे एक पोलीस अधिकारी म्हणून, पोलीस अंमलदार म्हणून, ते तुम्हाला जर कोणी म्हणायला लागला हे काय भ्रष्टाचारी आहेत, याने काय लय पैसा बेकायदेशीर कमवलेला आहे आणि तुमची बदनामी करायला लागले किंवा हे ऑफिसमध्ये सुद्धा टाकून येतात, काय टाकून येतात ते तुम्हाला माहिती आहे, तर ते असं बोलणं म्हणजे तुमच्या नावलौकिकाची बदनामी करणे म्हणजे डिफेमेशन. हे 4 प्रकारे नुकसान होतं, हे लक्षात असू द्या. शारीरिक नुकसान, मानसिक नुकसान, नावलौकिकाचं नुकसान आणि आर्थिक नुकसान किंवा प्रॉपर्टीचं नुकसान. तर हे कलम 44मध्ये व्याख्यान, हे कलम महत्त्वाचं आहे, अभ्यासाला येणारच. हे व्याख्या समजल्यानंतर याखाली काय प्रश्न या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मी आणलेलं एक पुस्तक ॲडव्होकेट परा चांदे यांचं. तर शासनाचा सेवक या शब्दाची व्याख्या कलम 14मध्ये केलेली आहे. लोकसेवक या व्याख्येमध्ये एकूण 12 प्रकारचे लोकसेवक येतात. ते IPCच्या कलम 21मध्ये व्याख्या केलेली आहे. अप्रामाणिकपणे या शब्दाची व्याख्या कलम कितीमध्ये केलेली आहे? 24मध्ये केलेली आहे. डिसऑनेस्टली कलम 21ला इतकी स्पष्टीकरणे आहेत. कलम 21ला 3 स्पष्टीकरणं दिलेली आहेत. कपटीपणाने म्हणजे काय? कपटीपणाने म्हणजे काय? जे लुबाडण्याच्या हेतूने किंवा केलेला कृत्य असेल ते त्यापैकी समावेश होईल. ज्यानंतर किमती दस्तऐवजाचा म्हणजेच मूल्यवान रोख्याची व्याख्या कलम काय आहे? 30 कलम आहे. वाढीव शिक्षा देण्याकरता कलम IPC 75 प्रमाणे कोणकोणत्या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होऊ शकते? तर प्रकरण 12 आणि 17 म्हणजे केवळ मालमत्ता विषयक गुन्हे आणि बनावट नाणे विषयक गुन्हे हे एखादा आरोपी वारंवार करत असेल तर IPC 75 लागू होतं. फक्त प्रकरण 12 आणि 17 याच अपराधासाठी IPC कलम 75 लागू होतं, हे माहीत असू द्या. कलम 75 प्रमाणे पूर्वीच्या अपराधास पुढील प्रमाणे शिक्षा दिलेली आहे, ती 3 वर्षे किंवा अधिक शिक्षा असलेली पाहिजे. कलम 75साठी वाढीव शिक्षा पुढील प्रमाणे असते. त्यामध्ये आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते. माझ्याकडून तुम्हाला IPC कलम 75 हे शिकवायचं राहिलेलं होतं मला वाटतं. तर IPC कलम 75 असं आहे की जे IPC मधले प्रकरण 12 मधले अपराध आहेत, बनावट नाणी 231 पासून बनावट स्टॅम्प करणे आणि 17मध्ये म्हणजे सगळे मालमत्तेचे गुन्हे. यामध्ये जर एखाद्या आरोपीला पूर्वीच्या गुन्ह्यात कमीत कमी 3 वर्षे शिक्षा झाली असेल आणि त्या अपराधामधील आरोपीनं पुन्हा अपराध केला असल्यास तर त्याला IPC 75 प्रमाणे वाढीव शिक्षा दिली जाईल. आणि वाढीव शिक्षा ही जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंत वाढवून देता येते. म्हणजे पहिल्या चोरीत त्याला शिक्षा 3 वर्ष झालेली आहे, पुन्हा त्यानं एक पिक पॉकेटिंगचा गुन्हा केलेला आहे, तर आपण जर IPC 379वर IPC 75 लावलं आणि पूर्वीच्या शिक्षेचा पुरावा दिला तर मान्य न्यायालय त्याला 10 वर्षेपर्यंत किंवा जन्मठेपेची सुद्धा शिक्षा देऊ शकेल. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे अपराध मात्र बॉडी ऑफेन्सला लागू होणार नाही. तर पूर्वीची साक्ष्य साबित करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? पूर्वीची कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप, GCR किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्टकडून त्याचा पूर्वीच्या शिक्षेचा तपशील घेता येऊ शकतो.
हे IPC कलम 75पर्यंत समजलेलं आहे, समजलेलं असावं. आणि जर तुम्हाला काय प्रश्न असेल तर एक विचारा लगेच, म्हणजे पुढच्या प्रकरणाकडे मला जायला पाहिजे. येस, बोला. कोणाला काय प्रश्न आहे का? नसेलच बहुतेक. नमस्कार. बोला. तर कलम 34 मध्ये नेमके किती व्यक्तींचा समावेश होऊ शकतो? 8-10 सुद्धा व्यक्तीचा समावेश होऊ शकतो. फक्त कॉमन इंटेन्शन पाहिजे. आता तुम्ही IPC 141 म्हणणार, मग लगेच तुम्ही 143 का लागणार नाही? तर तिकडं कॉमन ऑब्जेक्ट हा शब्द वापरला आहे, कॉमन ऑब्जेक्ट. हां, आणि इथे कॉमन इंटेन्शन आहे. हा महत्त्वाचा फरक केलेला आहे त्यांनी. आणि इथे कसं आहे, 143 मध्ये एकानं दगड फेकला तर बाकीच्या 5 लोकांवर जबाबदारी येते 149 प्रमाणे, 4 लोकांवर. तसं नाही 34 मध्ये, तसं नाही. 34 मध्ये सर्वच लोकांनी या ठिकाणी हे करावं लागतं, सहभाग घ्यावा लागतो गुन्ह्यामध्ये. मग तो कमी जास्त असेल पण ते हजर असले पाहिजेत. 143 मध्ये सुद्धा हजर असतात, पण दगड मारणारा एकच असतो आणि बाकीचे 4 लोक नुसते त्याला चितावणी देत असतात. हा लक्षात ठेवा. त्यामुळं कलम 34 मध्ये 4 लोकांचा समावेश होतो. हा आपला पूर्वीचा गैरसमज आहे, तो काढून टाका. ओके, चांगला प्रश्न विचारलेला आहे. अजून काय प्रश्न? सर नमस्कार. नमस्ते, बोला. तर न्यायाधीश आणि भारतीय लष्करातील अधिकारी हे 14 मध्ये कलम 14 मध्ये का येत नाही सर? हा, जे माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या वैयक्तिक कार्यालयात किंवा त्यांच्या निवासस्थानी नेमलेले असतात, जे आर्मीमधले, नेव्हीमधले, एअरफोर्समधले, तेवढेच लोक कलम 14 मध्ये येतात. परंतु बाकीच्या सर्व लोकांना, जे आर्मीमधले असतात, न्यायाधीश असतात, हे पब्लिकची कामं करत असतात, पब्लिकची. आणि माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या ताफ्यामधल्या कुठलाही माणूस बाहेरच्या पब्लिकचं एकही काम करत नसतो. तुम्ही जाऊन बघा राष्ट्रपती महोदयाच्या कार्यालयात, ते एकही काम पब्लिकचं करत नाहीत. म्हणजे कुणाचा अर्ज पोस्टानं आला, काही ईमेलवर आला तर ते स्वीकारतील, ते संबंधित डिपार्टमेंटला पाठवून देतील, संपला विषय. त्यांचा पब्लिकशी डायरेक्ट संबंध येत नाही ना, त्यांना म्हणायचं सर्वंट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे माननीय राज्यपालांच्या सुद्धा, मी स्वतः एक कराड सिटीला PI असताना सांगतो, माननीय राष्ट्रपती महोदया आल्या होत्या तेव्हा त्यांच्या चोपदार, हे जे पाणी वगैरे देण्यासाठी असतात ते भालदार, चोपदार म्हणतात, त्यांची व्यवस्था करण्यासाठी एका डेप्युटी कलेक्टर यांच्या अधिकाऱ्याला नेमलं होतं. आणि ही बातमी आली होती पेपरला की गट ड मधल्या, परंतु माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या सेवेत असलेल्या 2 चोपदार यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावरती निश्चित केलेली आहे. म्हणजे बघा तुम्ही, राष्ट्रपती बंदोबस्त किंवा राज्यपाल बंदोबस्तात बघा तुम्ही, त्यांची पाणी देणारे सुद्धा माणसं तेच असतात. त्यामुळं ते सर्वंट ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये येतात. ओके, चांगला प्रश्न विचारला तुम्हाला. परंतु आपल्याला हा थोडासा माहीत असला पाहिजे. येस, पुढे कोणाला काय प्रश्न नसतील, कलम 75 समजलं का? IPCचे प्रकरण 12 आणि IPC प्रकरण 17 यामधल्या अपराधासाठीच ते लावण्यात येतं, हे कायमचं लक्षात ठेवा. त्यावरती एक प्रश्न येतोच. आता आपले व्याख्या कलम हे संपली. ओके, आता यानंतर आपल्याला आहे ते म्हणजे सर्वसाधारणपणे अपवाद, जनरल एक्सेप्शन्स. म्हणजे खालील परिस्थिती 76 ते आपण 106 पर्यंत पाहिलं तर हे अपराध होणार नाहीत. या कृती किंवा या परिस्थितीमध्ये तो अपराध होणार नाही, असं या ठिकाणी अपवाद आहेत IPC मधले. उदाहरणार्थ पहिला बघा,
आपल्याला अभ्यासाला असलं, गैरसमजुतीने केलेले कृत्य कायद्याप्रमाणे कृत्य करावे लागते, परंतु गैरसमजूत किंवा चूकभूल झाल्यामुळे जरी गुन्हा घडला तरी तो गुन्हा नसतो. उदाहरणार्थ, एका पोलीस अधिकाऱ्यास बिगर जामिनाचे वॉरंट दिलेले आहे, परंतु गैरसमजुतीमुळे तो दुसऱ्याच माणसास अटक केली आहे, तर तो गुन्हा नसतो. एखाद्या खाजगी नागरिकाने कायद्याने अधिकाराने चुकीच्या माणसास अटक केली तरीसुद्धा तो गुन्हा नसतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे S.A. पाटील किंवा पूर्वी आपण शॉर्टमध्ये लिहायचो इनिशियल्स S.A. पाटील. S.A. पाटील नावाचे 3 पोलीस इन्स्पेक्टर जर असतील आणि समन्स किंवा वॉरंट कोणाच तरी एका नावावर आहे, उदाहरणार्थ संभाजी अच्युतराव पाटील यांना होतं, परंतु कलार्थनं लिहिलं S.A. पाटील. ते बजवायला आलं हवालदारकडे. हवालदार आले आणि ते म्हणाले, साहेब तुम्ही S.A. पाटील आहे का? मी म्हणालो हो. मग तो म्हणाला, तुमच्यावर वॉरंट आहे, ते बजावलं, तुम्ही सही करा. आणि मी गेलो न्यायालयात पुन्हा, तर ते माझ्या नावावरती नव्हतंच. माझं नाव संभाजी अच्युतराव पाटील आहे. तिथं बघितलं तर ते शहाजीराव अण्णासाहेब पाटील होते. याला म्हणायचं गैरसमजुतीनं झालेलं कृत्य, हा अपवाद आरोप नाही. म्हणजे मला जी अटक केली असेल किंवा काय माझ्यावर वॉरंट बजावलं असेल, ते त्या बेलीफला किंवा पोलीस हवालदाराला कोणताही अपराध होणार नाही. मी त्याच्यावरती कुठलाही खटला दाखल करू शकणार नाही. तरीही पूर्वीचं कलम 52 लक्षात ठेवा तुम्ही. सद्भावनेने, काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन काम केलंच पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण कोणत्याही व्यक्तीला अटक करत असताना खात्री केल्याशिवाय नाव, पत्ता, आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच कारवाई केली पाहिजे. तरी पण ब्रिटिश कालावधीमध्ये काय होतं, त्यावेळच्या काळात ब्रिटिश लोकांना एकतर म्हणजे नावं इकडची कळत नव्हती, मग ते त्यांचे अधिकारी वॉरंट बजावायचे, मग त्यांच्यावर केसेस व्हायला लागल्या, म्हणून त्यांनी हे कलम टाकलेले आहेत IPC 76. त्यानंतर कलम 79, कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळे केलेले कृत्य. एखादी कृती करण्यास व्यक्तीला कायद्याने अधिकार आहे तर त्याची कृती समर्थनीय असते, परंतु वस्तुस्थितीची चूकभूल किंवा सद्भावनेने आणि प्रामाणिकपणे त्याला केलेले कृत्य आहे असे वाटते की ती कृती समर्थनीय आहे. म्हणजे एखाद्या न्यायाधीशानं न्यायनिर्णय दिलेला असेल आणि त्यांना न्यायनिर्णय देताना असं वाटत आहे की या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे, या व्यक्तीनं केलेलं कृत्य हे अपराध या संज्ञेमध्ये येतं आहे आणि त्याच्यावर पुरावा सिद्ध झालेला आहे, तरीसुद्धा या ठिकाणी ते पुन्हा समजून येतं की ह्या गुन्हा हा व्यक्तीनं केलेला नाही, तर ते कायद्याचे समर्थन असलेले परंतु वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळे केलेले जे कृत्य आहे तो अपराध होणार नाही. त्या न्यायाधीश महोदयांविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या तहसीलदारने किंवा कलेक्टरने एक बेकायदेशीर बांधकाम अमुक ठिकाणी एका व्यक्तीने केलेलं आहे असं समजून ते पाडलेलं आहे, पाडण्याचा आदेश दिला आहे, ते बांधकाम पाडण्यात पण आलेलं आहे, परंतु त्यांच्या केवळ वस्तुस्थितीच्या चुकीमुळं तो प्लॉट नंबर 30 आहे का 33 आहे हे त्यांच्या कागदपत्रावरनं त्यांना लक्षात आलं नव्हतं. म्हणून वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळं जर मिस्टेक ऑफ फॅक्टमुळं जर त्यांच्याकडून कृत्य घडलं असेल तर ते अपराध होणार नाही, त्या तहसीलदार विरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. आणि झाला गुन्हा दाखल तरी IPC 79 प्रमाणे तो अपराध होणार नाही. त्यानंतर कलम 80 हे एक बऱ्याच वेळा सर्वांना माहीत असलं पाहिजे. अपघाताने केलेले कृत्य म्हणजे ॲक्ट ऑफ मिसफॉर्च्यून खरं तर म्हणलेलं आहे. अपघात म्हणजे दैवयोग म्हणा तुमच्या बोलीभाषेमध्ये, त्याला ॲक्ट ऑफ मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्दैवानं ती घटना घडलेली आहे. उदाहरणार्थ, दैवयोगाने अगर अचानक अपघाताने जर गुन्हा घडला तर तो गुन्हा नसतो. उदाहरणार्थ, मोटार गाडीचे ब्रेक्स अचानक फेल झाले, टायर फुटला, स्टेअरिंग रॉड तुटला इत्यादीमुळे अपघात झाला तर तो गुन्हा होत नाही. परंतु आपल्या SDPO कार्यालयामध्ये जे बसलेले अंमलदार असतात आणि तिथले रीडर वगैरे यांना IPC कलम कधी 80 वाचलेलं नसतं.
त्यामुळं कुठलाही ते अपघात हा निव्वळ अपघात आहे असे समरी मंजूरच करत नाहीत ते. त्यात कुणावर तरी गुन्हा दाखल कराच म्हणून ते आग्रह धरतात, ते चुकीचं आहे. अशा अंमलदारांनी IPC कलम 80 वाचलं पाहिजे. देर इज ॲक्ट ऑफ मिसफॉर्च्यून, म्हणजे एखादं झाड पडतं अचानकपणे, वीज पडते, मनुष्य मरतो आणि ते झाड पावसाळ्यामध्ये पडलं, वारा वादळ यामध्ये पडलं आणि त्याखाली उभा राहिलेला माणूस मेला, तर ते काय, ज्या माणसानं झाड लावलं होतं आंब्याचं, मग त्यानं ते झाड जुनं झालं होतं, मग ते कापायला पाहिजे होतं, म्हणून तो शेतमालकावरती गुन्हा दाखल करता येणार नाही. पण आपले काही विद्वान लोक आहेत ते असे डोके लावतात हे लक्षात असेल तुम्हाला. टायर फुटणे किंवा ब्रेक फेल होणे, स्टेरिंग रॉड तुटणे, आता झोप लागणे हे मात्र ॲक्ट ऑफ मिसफॉर्च्यूनमध्ये येणार नाही. ड्रायव्हरला झोप लागली, गुंगी आली, हे चालणार नाही, ते निष्काळजीपणामध्ये येतं. तर ॲक्ट ऑफ मिसफॉर्च्यून माहीत असू द्या. त्यानंतर कलम 81, मोठा धोका टाळण्याकरता लहान धोका पत्करणे हा अपराध होणार नाही. काही वेळेस आरोपीपुढे अशी परिस्थिती असते की मोठा धोका टाळण्यासाठी लहान धोका पत्करतो. उदाहरणार्थ, एका ड्रायव्हरपुढे अचानक रस्त्याच्या वळणावर 2 गाड्या पुढे आलेल्या आहेत. एका गाडीत 50 उतारू आहेत व दुसऱ्यात 5 उतारू आहेत. अशा वेळेस लहान गाडीला अपघात केल्यास तो गुन्हा नाही. उदाहरणार्थ, तो एक मनुष्य वाचवण्यासाठी रस्त्यावरती तो या ठिकाणी धडक मनुष्याला देण्याऐवजी एका जनावराला देतो, प्राण्याला देतो आणि तो त्याचे या ठिकाणी शेत, तर तो प्राण्याला मारलं म्हणून त्याच्यावर IPC 429 किंवा 219चा गुन्हा दाखल होणार नाही. त्यामुळं अग्निशामक दलाचे जवान हे जेव्हा एखाद्या इमारतीमधल्या 6व्या मजल्यावरनं काही लोकांना खाली आणत असतात, तेव्हा त्यातला एखादा इसम हा आणत असताना, शिडी उतरत असताना जरी खाली पडला तरी सुद्धा तो IPC 81 प्रमाणे तो अपराध होणार नाही, कारण मोठा धोका टाळण्यासाठी त्यानं छोटा धोका पत्करलेला आहे. कलम 82 व 83 अल्पवयीन मुलाचे कृत्य. कलम 82 प्रमाणे म्हणजे 7 वर्षाखालील कोणत्याही मुलानं केलेलं कृत्य हा गुन्हा नसतो. परंतु कलम 83 प्रमाणे मुलाचे वय 7पेक्षा जास्त असेल आणि तो 12पेक्षा कमी आहे तरी तो गुन्हा नसतो. परंतु तो जर मुलगा 7 ते 12 दरम्यानचा समजदार असेल, त्याला काय परिणाम होतात ते समजत असेल, तर तो गुन्हा होतो. उदाहरणार्थ, समजा माझ्याकडे एक रिव्हॉल्वरचं लायसन आहे. माझ्याकडे जर रिव्हॉल्वरचं लायसन देतेवेळी मला काय सांगितलेलं आहे खाजगीमध्ये, की माझं सुरक्षितपणे मी ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. मी कपाट आहे माझ्याकडे, कपाटाचं लॉकर आहे, त्याची चावी माझ्याकडे असायला पाहिजे. पण समजा उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे माझा नातू आलेला आहे, तो 5-6 वर्षाचा आहे आणि ते कपाट उघडं ठेवलं आहे, त्याच्या हातात ते रिव्हॉल्वर गेलं आणि ते रिव्हॉल्वर गेल्यानंतर त्याच्याकडून ती रिव्हॉल्वरची गोळी उडली आणि ती कुणाला लागली, तरीसुद्धा तो मुलगा 7 वर्षापेक्षा कमी वयाचा असल्यामुळे हा अपराध करत नाही, पण मी अपराध करतो. मी कोणता अपराध केला यामध्ये आता सांगा? मी 34 प्रमाणे अपराध केला आहे का? नाही. मी 107 प्रमाणे अपराध केलेला आहे का? नाही. मी 120 प्रमाणे कट रचलेला आहे का? नाही. पण मी या ठिकाणी जो अपराध केलेला आहे तो म्हणजे लायसन्स कंडिशनचा भंग केला मी, त्यामुळं मी आर्म ॲक्ट कलम 30 प्रमाणे या ठिकाणी अपराध करतो. लक्षात आलं का मुद्दा तुमच्या? 7 वर्षाच्या आतील मुलाला मात्र मी स्वतःच रिव्हॉल्वर त्याला हातात दिलं आणि हे खेळायचं पिस्टल आहे असं सांगितलं आणि त्यातून त्यानं एक समोरून येणारे आमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली, तर या ठिकाणी मी मात्र 109 प्रमाणे अपराध करतो. कारण मी स्वतः सहभाग घेतला नाही, पण मी त्याच्या हातामध्ये पिस्टल दिलेलं आहे आणि ते देणं चुकीचं होतं म्हणून 109, आणि ते काय मेला तर 302 रेट होईल, 109 होईल. पण त्या लहान बालकावरती कुठलाही FIR किंवा गुन्हा होणार नाही. ओके. पण तोच मुलगा 7 वर्षाचा असू द्या किंवा वेडा असू द्या,
त्या वेडा मुला आहे हे मला माहीत आहे, तरीसुद्धा त्याच्या हातामध्ये रिव्हॉल्वर दिले आणि तो मुलगा तुमच्यावरती रिव्हॉल्वर रोखलेला आहे, तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव पण घेण्याचा अधिकार आहे तिनं गोळी मारण्यापूर्वी. म्हणजे हा पुढं आपण IPC 196 ते 106 मध्ये बघणार आहे. पण 82 आणि 83 लक्षात ठेवा, 7 ते 12 वयोमधल्या कुठल्याही मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जर वेळ आली तर तो किती समजूतदार आहे त्याचं इव्हॅल्युएशन, मानसिक चाचणी हे मेडिकल ऑफिसर करून देतात. त्याच्याबद्दल आपण काळजी करण्याची गरज नाही. तर कलम 82 मध्ये 7 वर्षामात्र खालील अपराध होणार नाही. कलम 84 वेड्या माणसाचे कृत्य. या कलमाप्रमाणे गुन्हा करीत असताना जर आरोपी जर वेडा असेल तर तो गुन्हा होणार नाही. पण तो वेडा त्या कालावधीत होता ज्या दिवशी अपराध घडला त्या दिवशी, हे सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी कोणावर असेल तर ही जबाबदारी हे आरोपीवर असेल. आणि ते पोलीस अधिकाऱ्यांनी जर तसं मेडिकल एक्झामिनेशन आणलं तर त्याला तो फायदा मिळू शकतो. त्यानंतर कलम 85 व 86 एखाद्या इसमास दारू अगर मादक पदार्थ, बघा दारू अगर मादक पदार्थ म्हणलेलं आहे, सक्तीने किंवा न कळत पाजलेले आहे आणि नंतर त्याने काही कृत्य केले तर तो गुन्हा नसतो. म्हणजे एखादी व्यक्ती माझ्यासारखी कधी दारू पित नाही, तरी पण त्याला कोणीतरी दारू प्यायला बोलवलं कोल्हापूरला आणि तिथे दारू पित असताना तिथे तुम्ही बाजूला रिव्हॉल्वर पण ठेवलेला आहे आणि दारूच्या नशेमध्ये जर मी तिथे काय अपराध केला तर माझ्यावरती तो अपराध येणार नाही. मला जिथं ज्यांनी दारू पाजायला आणलं होतं, ज्यांनी मला सक्तीनं पाजली किंवा थम्सअपमध्ये मिसळून ते काय पाजली असेल तर त्यांची कलम 85-86 प्रमाणे त्यांच्यावर या ठिकाणी अपवादामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल होणार नाही. परंतु जेव्हा दारू स्वखुशीने दारू सेवन केले असेल तर तो गुन्हा हा इरादा असतो, म्हणून तो गुन्हा 86 प्रमाणे होणार. उदाहरणार्थ तुम्ही परमिट रूममध्ये गेलेला आहे, तर तुम्हाला माहिती आहे की हे परमिट रूम आहे, बिअर बार आहे, इथं दारू प्यायला परवाना असतो, मिळते, तर मी त्या ठिकाणी जाणं हा माझा बचाव होणार नाही. मला कोच सरांनी बोलवलं म्हणून मी आलतो असं मला म्हणता येणार नाही. मी जर अपराध तिथं केला तर तो केलाच. पण मला खाजगी ठिकाणी नेलं आहे आणि तिथं मला दारू पिण्याची इच्छा नसताना पाजली किंवा न कळत पाजली आणि त्यातून अपराध झाला तर मला 85चा बेनिफिट मिळेल. पण मी परमिट रूममध्ये जातो आहे म्हणजे मला माहिती आहे की इथं दारू पिली जाते, तर तो मी अपराध करतो कलम 86 प्रमाणे. त्यानंतर अयोग्य संमती. एखादं कृत्य संमती असते, परंतु जर ती अयोग्य संमती असेल तर त्या कोणकोणत्या संमतीत? तर 5 संमती आहेत. दारूच्या नशेत दिलेली संमती ही अयोग्य संमती असते. मी दारूच्या नशेत असताना जर माझी प्रॉपर्टी तुम्हाला लिहून दिली तर ती संमती अयोग्य आहे. कारण कोणताही दस्तऐवज, कोणतीही प्रॉपर्टी करत असताना तुम्ही घर बघा, त्यामध्ये खरेदी खात्यामध्ये वाक्य लिहिलं असतं, मी पूर्णमध्ये शुद्धीवर असताना किंवा मी कोणत्याही नशेमध्ये किंवा नशेच्या अंमलाखाली नसताना स्वखुशीने लिहून देतो की, अशी सुरुवातच असते. ते कशामुळं आहे तर कलम 90 प्रमाणे. त्यानंतर वेडसर इस्माची संमती देतो. वेडा माणूस आहे आणि त्याच्याकडून प्रॉपर्टी लिहून घेत असेल आणि त्यानं पुन्हा ती वेडा असल्याचं सिद्ध झालं तर ती संमती अयोग्य म्हणलं जाईल. चुकीची कल्पना देऊन जी संमती दिली जाते ती संमतीसुद्धा अयोग्य. उदाहरणार्थ एखाद्या मुलीला विवाहाचं आश्वासन दिलं जातं आणि विवाह करतो, आपण नोकरी लागल्यावर लग्न करूया आणि पुन्हा ह्याला नोकरी लागते तिला सोडून देतो, तर ती संमती अयोग्य. म्हणून तो IPC 417 खाली आणि आणखीन काय त्यानं 376 सारखा प्रकार केला असेल तर तो गुन्हा दाखल होणार. त्यामुळे अयोग्य संमती, चुकीची कल्पना देणे, त्यानंतर दुखापत करण्याचे भय दाखवून दिलेली संमती जी असते ती सुद्धा अयोग्य संमती. उदाहरणार्थ एखाद्या महिलेच्या घरामध्ये एक लहान मुलं आहे आणि एक मनुष्य येतो आणि तो म्हणतो आता या मुलाचा मी खलास करेन, गोळी घालेन आणि तो जर मला असं काही कृत्य करू दिलं नाही तर ती भीतीपोटी मुलाचा जीव जाऊ नये म्हणून असं कृत्य करण्यास संमती देते, तर ती संमतीसुद्धा अयोग्य संमती आहे असं कलम 90 म्हणतं. किंवा सक्ती करून, म्हणजे सक्ती केलेली रिव्हॉल्वर बाजूला ठेवून
असं कृत्य केलेलं आहे, तर दॅट इज हे 5 प्रकारच्या संमती ज्या आहेत ते अयोग्य संमती हे कायमचं तुम्ही पाठ करा. आत्ताच नाही तर पुढच्या सर्व्हिसमध्ये पण तुम्हाला ते उपयोगी येणार आहे. त्यानंतर कलम 94 सक्तीने केलेलं कृत्य. या कलमाप्रमाणे आरोपी जे कृत्य करतो ते करण्यापूर्वी त्याला ठार मारण्याची तात्काळ त्याच ठिकाणी धमकी दिली जाते व ती सक्ती केली जाते तर तो गुन्हा नसतो. परंतु जर असा खुनाचा गुन्हा असेल आणि केंद्र सरकार तो गुन्हा असतो तो त्याला फाशी शिक्षा असला. उदाहरणार्थ बघा, सक्तीने केलेलं कृत्य म्हणजे बघा, हे जुनं एक उदाहरण कायम लक्षात ठेवा तुम्ही, IPC मधलंच आहे. एक दरोडेखोरांची टोळी असते, ती दरोडा टाकायला येते बंगल्यावरती एका, पण त्या बंगल्यावरती त्या ठिकाणी फार लोखंडी गेट मजबूत असतात, दरवाजे एकदम मजबूत असतात. त्यावेळेला एका बाजूलाच एक लोहार असतो, हे दरोडेखोराला माहीत असतं. म्हणजे दरोडेखोराला ते दरोडेखोर त्या लोहाराकडे जातात आणि त्याला सांगतात, तू जर आता हे आम्हाला गेट तोडून दिलं नाही तुझ्या हातोड्यानं छन्नीनं तर तुला आम्ही खलास करणार. म्हणजे त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन किंवा त्याला गंभीर दुखापत करण्याची धमकी देऊन किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाला तरी धमकी देऊन सक्तीनं जर तो दरवाजा तोडायला लावला आणि ते गेट तोडायला लावलं तर तो लोहार अपराध करत नाही, हे लक्षात असू द्या. म्हणजे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की गुन्हेगारांनी रस्त्यावरती म्हणजे कुणाला ते पकडून आणलं आहे आणि ते दरवाजे तोडलेत आणि ते, तर तो या ठिकाणी अपवाद आहे. लोहार हे उदाहरण कायम लक्षात ठेवा तुम्ही. ओके. कलम 94 त्यानंतर कलम 95 किरकोळ गोष्टीची कायदा दखल घेत नाही. हे कायद्याच्या भाषेत गुन्हा असतो पण त्याचा उद्देश पाहता त्याचा तपास करण्याची हिताचे नसते. उदाहरणार्थ, एका इस्माने बागेतील 5 आंब्याची फळे तोडली व रस्त्यावरील ते टाकून दिली त्या ठिकाणी, तर ते अपराध होणार नाही. 157(1) प्रमाणे तो तपास नाकारता येतो. FIR दाखल होणार. कारण माझ्यासारखा एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर काय म्हणणार, आंब्याचा दर काय आहे सध्या, 60 रुपये एक किंवा 50 रुपयाला एक आंबा आहे, म्हणजे 600 रुपये डझन आहे. माझ्या बंगल्यामध्ये एक आंब्याचे झाड आहेत समजा, यामधले 5 आंबे माझे चोरलेले आहेत अमुक एक माझ्या नोकरानं, तर मी त्याच्यावर चोरी करायला फिर्याद द्यायला गेलो. पोलीस FIR घेणार, माझ्याशी डोकं लावणार नाहीत, पण लगेच ते पुन्हा सांगणार, साहेब तुमचा 157(1) प्रमाणे मी तपास नाकारलेला आहे, कारण तुमचे हे 5 आंबे हे तुमच्याच झाडाचे आहेत, ते तुमच्याच ताब्यात होते, हे सिद्ध करता येणार नाही, त्यामुळं हा तपास केला. किंवा 1 रुपयाची चोरी झाली म्हणून फिर्याद द्यायला तुम्ही गेला, FIR दाखल होईल पण तपास नाकारला जाईल. हे कलम 95 लक्षात ठेवा. ओके. तर आता मला वाटतं आजच्यासाठी आपण इथे थांबूया. कारण 96 पासून ते 106 पर्यंतचे हे जे महत्त्वाचे अपवाद आहेत ना, ते राईट टू बॉडी डिफेन्स, राईट ऑफ डिफेन्स, प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मालमत्तेचं संरक्षण करताना कोणत्या प्रसंगी जीव घेता येईल, हे वेगळं एक लेक्चर होणं आवश्यक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या कलम 95 पर्यंत कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा आजचं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवूया. कलम 94 मध्ये सर केव्हा गुन्हा होतो हे सांगितलं का? कलम 94 मध्ये म्हणजे ज्या लोहारानं तोडलं गेट आणि त्या लोहाराला जर पकडलं समजा पोलिसांनी, तर तो 94 प्रमाणे गुन्हा होत नाही, तो माफीचा साक्षीदार होणार, तो दरोडेखोरावर गुन्हा होणार, पण त्या लोहारावर होणार नाही. दरवाजा तोडण्यास किंवा दरोडा घालण्यास सहाय्य केलं म्हणून तुम्हाला आरोपी करता येणार नाही. सक्तीनं करायला लावलं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे रिव्हॉल्वर आहे, गोळी घालाच तुम्ही आता, तर तुमची इच्छा नव्हती, तुमची संमती नव्हती, तरी पण तुम्हाला सांगितलं की तू जर गोळी घातली नाही तर तुला मी गोळी घालणार, असं तुम्हाला समजा सांगितलं, तर मात्र तो तुमचा अपराध होणार नाही. ओके. येस. अजून काय प्रश्न बोला. हे कायमच लक्षात ठेवा. उदाहरण बरं का, फार रेअर उदाहरण हे, बऱ्याच ठिकाणी ते सापडत पण नाही कलम 94 मधलं.
सक्तीने करायला लावलेलं कृत्य. तर समजदार म्हणजे नेमकं काय असेल मग आता? कारण कलम 83 मध्ये कलम 82-83 मध्ये समज येणे म्हणजे आता जसं आपण बघा महिलांच्या पथकामार्फत मुलींना शिकवत असतो आपण की व्हॉट इज गुड टच, व्हॉट इज बॅड टच. म्हणजे तिच्या अंगाला स्पर्श केला एखाद्या शिक्षकानं शाळेतल्या 10 वर्षाच्या मुलीला PT वगैरे कवायत करताना, तर तिला कळतं की हे स्पर्श सहजपणे केलेला आहे शिक्षक म्हणून का लैंगिक भावनेने केलेलं आहे हे कळतं. तसंच 7 ते 12 वर्षाच्या मुलाला काही प्रश्न विचारल्यानंतर सायकियाट्रिस्टला कळतं की ह्याला काही गोष्टींची समज आहे का, काय अपराध म्हणजे काय ते कळतं का, हा गुन्हा आहे हे कळतं का, असं काही प्रश्नावली आहेत. अशा प्रश्नावलीच्या आधारे ते त्या मुलाचं या ठिकाणी म्हणून इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये सुद्धा कॉम्पिटन्सी ऑफ विटनेस म्हणजे साक्षीदाराची समज किती आहे हे न्यायाधीशाला पण ठरवण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ बघा पोक्सोमधल्या 7 ते 10 वर्षाच्या मुलींची सुद्धा साक्षी होते न्यायालयात आणि त्यांच्या साक्षीमध्ये क्रॉस एक्झाम होणे सुद्धा ते एकदम चांगली साक्षी देतात. शिक्षा झालेली आहेत. माझ्याकडे 4-5 केस आहेत. मी स्वतः एक तपास केलेल्या 7 वर्षाच्या मुलीनंतर ते अत्याचार केला होता, तिच्या केसमध्ये शिक्षा लागलेली आरोपीला आहे. का तर ती 7 ते 12 या दरम्यान तिला समज आलेली आहे का, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, त्याला म्हणायचं समज येणे. ओके ओके सर. जरा अजून फास्ट करायला पाहिजे का लेक्चर? थोडं लय सोप्या भाषेत चालले का? सिलेबस उरकल का आपला कोर्स? सर पार्टिसिपंट तुमचं काय मत आहे? वैभव सर, जरा फास्ट करायला पाहिजे का लेक्चर? सिलेबस संपेल का आपला? किती महिन्यानं परीक्षा आहे तुमची? हो सर, चालेल सर, फास्ट केलं तर चालेल. थोडं फास्ट करूया कारण आपल्याला परीक्षा पण म्हणजे प्रश्नपत्रिका पण घ्यायच्या आहेत. ओके.